पहाटे 5:30 ते 5:45 दरम्यानचं हे टाईम आहे. तर ही आकाशात चंद्र लख्ख दिसतोय आणि तांबडं फुटत आलेलं आहे. आणि हा आहे आमच्या घरातून दिसणारा आमच्या गावाचा जो सीन आहे, जो व्ह्यू आहे, तो मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करत आहे. तर प्रत्येकासाठी ना आपलं गाव हे अगदीच जिव्हाळ्याचा विषय असतं. त्यातल्या त्यात गावापासून जे कामानिमित्त बाहेर राहतात त्यांच्यासाठी तर हे अगदीच जीव की प्राण असतं. गावी कधी यायला मिळतं आणि गावाकडचे ते क्षण एन्जॉय करायला खूपच आवडतात. आणि ही पहाट पहा तुम्ही. खरं सांगू का, तुम्ही कितीही दुनिया फिरा, तुमच्याकडे जगभरातल्या सगळ्या लक्झरीज असू देत, पण जेव्हा तुम्ही गावाकडे येता, तुमचं स्वतःचं असं एक गाव असतं, गावाकडं घर असतं आणि गावाकडे येण्याचं तुमच्याकडे कारणही असतं, तर ती सगळ्यात मोठी गोष्ट असते तुमच्यासाठी आणि त्याची किंमत कधीच होऊ शकत नाही. तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओजमधून मी माझं गाव सततच दाखवत असते. गावाकडच्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओजद्वारे शेअर करत असते. जेव्हा कधी मी गावी येण्याचा चान्स मिळतो तेव्हा वेळात वेळ काढून अगदी रँडम व्हिडिओजसुद्धा मी बनवते नक्की आणि त्या आठवणी कॅमेरामध्ये कॅप्चर करून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्याचमधलं हे एक केळीचं झाड बघताय तुम्ही, ज्यासोबत मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता. तर त्याची उंची बघताय तुम्ही. आता रस्ता तयार केलेला आहे आणि रस्ता किती उंच झालेला आहे आणि ते झाड किती खोल दिसत आहे. तर हेच बदल सतत होत असतात आणि ते बदल या कॅमेराद्वारे मी कॅप्चर करत आहे. तर तुम्हाला कल्पना येईलच. आणि हे जे हत्ती बघताय तुम्ही या मंदिरासमोर, आता मी मागच्या वेळी ज्यावेळी मंदिरात आले होते त्यानंतर आजच पहिल्यांदा आली आहे की हे हत्ती बसवल्यानंतर. तर या मंदिराशी सुद्धा खूप लहानपणापासूनची माझी ही म्हणजे ओळख आहे किंवा एक नाळ जोडलेली आहे म्हणा. मी ज्यावेळी शाळेत होते त्यावेळी दरवर्षी श्रावणी सहल या ठिकाणी यायची आमची. आणि हे फक्त मंदिर नाही बरं का, हा जो तलाव आहे त्याला एक म्हणजे लोकांनी देवाचं स्थान दिलेलं आहे, पण त्याला एक स्वतःचं असं निसर्गरम्य ठिकाण असं महत्त्व विशेष आहे. आणि इथे वेळ घालवणं हे खरंच खूप म्हणजे खूप असं लकीएस्ट गोष्ट आहे असं मी म्हणेन. आणि तिथेच मी मुलांना या घेऊन आलेली आहे आणि याचा खरंच मला खूप आनंद होतो. जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा या ठिकाणाला मी भेट देतेच. अशा निसर्गरम्य ठिकाणी यायला कुणाला नाही आवडत. आणि ही मुलं बघा, मंदिर म्हटलं की सगळ्या प्रोसेस त्यांना त्या ठरलेल्या असतात, लहानपणापासून त्यांना सवयच झालेली आहे. आणि ही आहे आमची काळम्मा देवी की जिथे आम्ही लहानपणापासून येतो. ही आमची ग्रामदैवत म्हणा. आणि इथेच या मंदिरामध्ये एका साईडला विठ्ठल रुक्मिणी आहेत, हनुमानजी आहेत आणि मंदिराच्या त्या दुसऱ्या बाजूला म्हणजे देवीच्या मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला ही अशी पिंड आहे महादेवांची. तर इथे सततच असं लॉक असतं, अगदी जवळ जाऊन पूजा नाही करता येते, पण तरीही या मंदिराजवळ आल्यानंतर ना एक थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि छान वाटतं. आणि हे हत्ती बघता मुलं इथं खूप वेळ रमलेली होती आणि खरंच मी सुद्धा पहिल्यांदाच बघते हे हत्ती. मागच्या वेळी जेव्हा मी आले होते त्याला कदाचित 6 महिन्यांच्या वरती कालावधी होऊन गेला असेल आणि त्यानंतरच मी आत्ता बघते हे हत्ती. मी सुद्धा खूप शॉक झाले. आणि जस्ट आपण माझ्या माहेरामध्ये एंट्री करत आहोत आणि माहेरचा हा रस्ता बघताय तुम्ही, ज्या रस्त्यांवरून अगदी माझं बालपणापासून आत्तापर्यंतचं वेळ जो आहे, माझी स्थित्यंतर असतील, माझ्या आयुष्यात झालेले बदल या रस्त्याने पाहिलेले आहेत. आणि खरंच हे जे आहे मोमेंट ते कॅप्चर करणं माझ्यासाठी खूप लकीएस्ट गोष्ट आहे. आणि फायनली आपण घरापर्यंत पोहोचलेलो आहे. आता घरातला अगदी व्हिडिओ मी सगळा शूट नाही केलेला आणि हा भाकर तुकडा ओवाळण्याची प्रथा मात्र अजूनही मम्मीनं माझी खंडित केलेली नाही आहे. कधीही जा तुम्ही, अगदी 5 मिनिटासाठी जरी गेलं तरी मम्मी हे करतेच करते. गावी अगदी कमी वेळासाठी येणं होतं, तरीही जितका वेळ मिळतो तितक्या वेळात सगळ्या नातेवाईकांच्या गाठीभेटी घेणं मस्ट असतं. कारण इतक्या लांबून आपण येत असतो, मुलांनाही थोडंसं फ्रेश वाटतं घरच्या लोकांना भेटल्यानंतर. आणि मुलांना त्यांचं बालपण त्यांच्या लोकांसोबत अनुभवण्याचे, त्यांच्या लोकांसोबतचे जे क्षण आहेत ते अनुभवण्याचा पुरेपूर हक्क आहे आणि तो अगदी कमी वेळासाठी का होईना आपण त्यांना दिला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. तरी तुमचंही यावर कमेंट करा नक्की की तुमचं काय मत आहे ते. आणि मुलांचं या बघताय तुम्ही, आलं की खेळणी गोळा करायला सुरुवात केलेली होती त्यांनी आणि अखेर धावतीच भेट होती. मी आतला शूट काही व्हिडिओ केलेला नाहीये आणि ही जाण्याची वेळ झालेली आहे. खूप इमोशनल फॅक्टर असतो हा निरोपाचा क्षण. तर आलं म्हणेपर्यंत जाण्याची वेळ येतेच. आणि खरंच हा म्हणजे
ही वेळ इतकी इमोशनल असते, कारण ते जेव्हा आपण निरोप घेत असतो ना त्यावेळी तो एकच प्रश्न सगळेजण विचारत असतात की आता पुन्हा कधी येणार. खरं तर पुन्हा कधी येणार याचा खरंच कधी अंदाजच नसतो, कारण कधी येईल हे काहीच अनिश्चित असतं अगदी. पण त्या पुन्हा कधी येणार या प्रश्नामागे असं त्यांना आवर्जून सांगणं असतं की लवकर या पुन्हा असं भेटायला. तर यावर मी काय बोलू मला खरंच काही समजत नाही आहे. मी सुद्धा आत्ता खरंच खूप इमोशनल झालेली आहे आणि हा व्हिडिओ एडिट करते तर मलाही असं फील होतं आहे की मी त्यांच्यासोबत तिथे आहे, तो क्षण जगते. तर हाच खरं तर हेतू आहे माझा हे व्हिडिओज बनवण्यामागचा. जेव्हा ही मुलं मोठी होतील त्यावेळी हे छोटे छोटे क्षण त्यांच्यासाठी माझं एक खूप मोठं गिफ्ट असेल. बाय बाय. होय होय ध्रुवा, लक्ष ठेव. बघू दे त्याला स्वामी, बघू दे. आणि अखेर माहेरच्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा सासरी येण्यासाठी निघालेली आहे. सासरी आल्यानंतर सुद्धा इंद्रनील बघता मुलं अगदी शांत निवांत खेळत असतात गावाकडं. तर हेच तर खरं तर मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना मिळणारा जो वेळ आहे तो. आणि अखेर पुन्हा सासरहूनही जाण्यासाठी निघालेलो आहे आम्ही. सकाळची वेळ आहे. जाता जाता ज्योतिबा मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आम्ही, कारण पुढच्याच महिन्यामध्ये यात्रा आहे गावची आणि त्याचे व्हिडिओज मागच्या वर्षीचे मी अपलोड केलेले आहेत या चॅनेलवरती, तेही तुम्ही नक्की पहा. पण कारण यावर्षी यात्रेला जायला मिळेल की नाही ही शंका आहे खरं तर. त्यामुळं जाताना दर्शन घेऊन पहाटेच्या वेळी निघालेलो आहे आम्ही आशीर्वाद घेऊनच. गेली जवळजवळ 11 वर्ष झाला आमचा हा असा प्रवास सुरू आहे. प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये गावच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावावी लागते. ऊन असो, थंडी असो, वारा असो, पाऊस असो, हा प्रवास आमचा सतत सुरूच असतो. मुलं अगदी लहान असल्यापासून त्यांना घेऊन हा प्रवास सुरू असतो. आता तर राजलक्ष्मी आलेली आहे, पण आम्ही बसने सुद्धा असाच प्रवास केलेला आहे. आणि बसच्या वेळा गाठणं, पहाटे उठणं आणि जेवण करून घेणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. इथलं पॅकिंग करून जाणं आणि मुलांसाठी सुद्धा हे सोपं नसतं. त्यांच्या खाण्याच्या वेळा बदलतात, त्यांना ह्या सगळ्या बाहेरच्या वातावरणात कधी कधी सूट होत नाहीत. तर असा हा आमचा प्रवास. बाहेर राहणाऱ्या प्रत्येकाचाच निम्म आयुष्य जवळजवळ प्रवासातच निघून जातं. आणि खरं तर हा प्रवास सोपा नसतो. खूप काही गोष्टी असतात प्रवासातल्या. आणि एवढा सगळा खटाटोप करून सुद्धा गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी मात्र आपण पाहुणेच झालेलो असतो. ज्या दिवशी आपण गाव सोडतो, कार्यक्रमापुरतं यायचं आणि काम झालं की निघून जायचं, गावाला निरोप द्यायचा आणि पुन्हा आपलं रुटीन लाईफ इकडे येऊन सुरू करायचं. पुन्हा तीच धावपळ, पुन्हा तेच रुटीन, पुन्हा तेच आयुष्य, पळापळ पळापळ आणि नुसती धावपळ. तर असं हे आयुष्य असतं. आणि त्यातलेच काही शांततेतले क्षण, निवांत क्षण जे असतात ते गावाकडे आल्यानंतर मिळतात, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर व्हिडिओला नक्की लाईक